दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. आपला प्राणवायू जो असतो, प्राण जो असतो ना, तो फक्त राजाच्या शरीरात मी राहील. आणि रंक म्हणजे गरीब मनुष्य आहे, त्या गरीबाच्या हृदयात राहणार नाही असं कधीच म्हणत नाही. राजाला जो प्राणवायू जसा मिळतो, त्याच्या शरीरात प्राणवायू जसा विहार करतो, तसाच रंकाच्या बाबतीत विहार करतो. आणि एक सुंदर उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. गायीची तृषा हारू, व्याघ्र विष होऊन मारू, ऐसे नेण्याची का करू तोय जैसे. पाणी असतं, ते असं म्हणत नाही की गाय जर पाणी प्यायला आली तर मी त्याची तृषा हरण करीन. आणि जर वाघ आला पाणी प्यायला तर मी स्वतः विषामध्ये रूपांतरित होऊन त्याला विषाम घेऊन मारून काढू शकतात. ज्यांनी अशा प्रकारे भक्ती मार्गाचं आचरण केलेलं आहे, हे संत पुरुष जगाची आई बनतात. आपल्या दत्त महाराज कवीश्वरांसारखे सगळ्यांची आई बनतात ते. आणि सर्व प्राण्यांच्या बद्दल त्यांना मैत्री वाटते, प्रेम वाटतं, त्यांच्यावर सगळ्यांच्यावरती ते कृपा करतात. आणि एक सुंदर कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी संत पुरुषांचं वर्णन करताना सांगितले. आणि मी हे भाष नेणे माझे काहीच न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही दया. हे जे संत पुरुष असतात ना, ते मी किंवा माझं असं काही म्हणतच नाही. 3 अतिशय सुंदर उपमा दिलेले आहेत. पहिली उपमा अशी आहे, का घरीचिया उजियेरू करावा, पारिकिया अंधार पाडावा, हे नेण्याची पांडवा दीप जैसा. माणसं घरातली असो अथवा बाहेरची असो, दिवा सारखाच प्रकाश देत राहतो. त्याप्रमाणे संत पुरुष सगळ्यांच्यावरती सारखंच प्रेम करत राहतात. आणखी उपमा ते फार सुंदर उपमा आहे बघा. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. झाड असतं ना, ते सगळ्यांना सारखी सावली देतं. ज्या माणसाने ते झाड लावलं, त्या झाडाला पाणी घातलं, ते झाड वाढवलं, तो जर आला तर त्याला तीच सावली मिळते. आणि एखादा मनुष्य कुऱ्हाड घेऊन झाड तोडायला आला तर त्यालाही तीच सावली झाड देतं. आपले संत पुरुष हे असे असतात. ना तरी इक्षुदंडू, पाळीतया गोडू, गाळीतया कोडू, लोहेची जेवी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ऊस असतो, ज्याने ऊस लावला, ज्याने ऊस वाढवला, त्याला तो फक्त गोड लागतो. आणि जो ऊस तर्कात घालून पिळतो, त्याचा रस काढतो, त्याला कडू लागतो. असं होत नाही, दोघांनाही सारखाच ऊस गोड लागतो. अशा प्रकारे त्या भक्ताचं जीवन असतं, संताचं जीवन असतं. आणि ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, जो निंदे ते नेघे, स्तुतीने श्लाघे, आकाशान लगे लेप जैसा. निंदा झाली त्याला वाईट वाटत नाही, स्तुती झाली त्याला आनंद होत नाही. कारण निंदा आणि स्तुती याच्यावरती हा भक्त इतका वर असतो की आकाशाला लेप लावायला गेलं तर लेप लागत नाही. तसा निंदा आणि स्तुतीच्या वर हा आपला संत पुरुष असतो, भक्त असतो. तैसे निंदे आणि स्मृती, मान करोनी एके पाती, विचारे प्राणवृत्ती जनीवनी. मान निंदा स्तुती हे त्याला सारखंच वाटतं, एकाच पंक्तीला तो बसवतो. आणि वारा जो असतो ना, तो जनामध्ये, लोकांच्या मध्ये ज्या गतीने जसा विहरतो तसा जंगलामध्ये सुद्धा विहरतो. त्याला दोन्ही मध्ये वेगळेपणा वाटत नाही. जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे, पाऊसे दिनण सुके, समुद्र जैसा. पाऊस पडला तर समुद्राची पातळी वाढत नाही, आणि पाऊस पडला नाही तरी समुद्र आटत नाही. त्याप्रमाणे आपल्या जीवनात आपल्याला जे काही मिळतं ते मिळालं म्हणून तो आनंद मानत नाही, आणि ते मिळालं नाही म्हणूनही तो दुःख मानत नाही. आणि शेवटची ओळी जी आपल्याला सांगतो ती तर फारच महत्वाची आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. बरोबर दत्त महाराजांचं वर्णन केलंय की हे जीवन, हे सर्व विश्व जे आहे ते माझं स्वतःच घर आहे अशी मती त्याची स्थिर झालेली असते. आणि तो विश्वामध्ये सगळंच होतो, म्हणजे सगळं विश्व तो होऊन जातो. भगवंत असतो इतका एक रूप होऊन जातो की भक्त आणि तो हे वेगळे राहत नाही.
तेव्हा अशा प्रकारे या भक्ती योग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. भक्ती कशी करायची याच्या 4 प्रक्रिया त्यांनी सांगितल्या आणि या 4 भक्तीच्या प्रक्रिया सांगितल्यानंतर त्या भक्ताच्या जीवनामध्ये कसं वळण घडून, वेगळं वळण घडून येतं, काय घडतं, तो भक्त कसा बनतो, हेही ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी काय करू नका हे सुद्धा सांगितलेलं आहे बघा, की आपल्या जीवनामध्ये काय करू नये. जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असली तर काय करू नये हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुम्ही व्रत नियमन करावे, तुम्ही व्रत नियमन करावे, शरीरातेन पुढावे, दुरी केही वचावे, तीर्थासी गा. उगीच व्रत नियम करत बसू नका, शरीराला पीडा देऊ नका, उगीच तीर्थ तीर्थ म्हणून तीर्थस्थान भटकत बसू नका. योग अंशे आराधने मंत्रतंत्र धणी करा, म्हणजे मंत्रतंत्र करू नका, योगाची साधने ते करू नका आणि नवसायाचंही करू नका. मग काय करा, देवतांतरान भजावे, हे सर्वथान करावे, स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. म्हणजे आपलं जे विहित कर्म आहे ते करत राहा. विहित कर्म करत राहिलात, ते कर्म परमेश्वराला अर्पण केलं की भक्तियोग उत्तम प्रकारे तुम्ही पार पाडलात, असं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. त्यासाठी नवसायास, अंगारे धोपारे, नंतर योगाधिक साधन, शरीराला पीडाजनिक साधन, हे काहीही करायची आवश्यकता नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांचं स्पष्ट सांगणं आहे. आणि हे आपण लक्षात घ्या. तेव्हा आपण जीवनामध्ये आपलं विहित कर्म करत राहिलं की झालं. फक्त ते विहित कर्म परमेश्वराला अर्पण केलं म्हणजे झालं. या संदर्भात मला एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगावासा वाटतो. ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ या कल्पनेचा फार वेगळा आणि पहिल्या प्रथम स्वधर्म असा अर्थ लावला. यापूर्वी शंकराचार्यांनी जेव्हा गीतेवर टीका दिली त्यावेळी त्यांनी यज्ञ वै विष्णू, म्हणजे यज्ञ म्हणजेच विष्णू, ही जी श्रुती आहे त्याचा आधार घेतला. मध्वाचार्य, वामन पंडित, शंकराचार्य यांनी यज्ञ म्हणजे विष्णू असं सांगितलं. पण मग यज्ञ कर्म समुद्भव याचा अर्थ कसा लावायचा, किंवा यज्ञात भवती पर्जन्य हा याचा अर्थ तरी कसा लावायचा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा यज्ञ म्हणजे स्वधर्म आणि स्वधर्म म्हणजे विहित कर्म, स्वतःला अवसरे करून प्राप्त झालेले कर्म असा अर्थ सांगितला. आपल्या 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या स्वधर्म हा शब्द फक्त एकदा येतो, पण ज्ञानेश्वरीमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये स्वधर्म हा 30 वेळा शब्द येतो. याच्यावरून स्वधर्माला त्यांनी किती महत्व दिलंय हे लक्षात येईल. गीतेमध्ये यज्ञ, धर्म, तप, कर्म, स्वाध्याय या सगळ्यांना महत्व दिलंय. पण ज्ञानेश्वरीमध्ये हित, स्वतःच विहित कर्म करत राहणं म्हणजे स्वधर्म करत राहणं, याला फार महत्व ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय. स्वधर्म पालन करा, त्यामुळे तो कल्पवृक्ष आहे, त्याच्यामुळे तुमचा व्यवहार चांगला चालले आणि तुमच्या जीवनात तुम्हाला कैवल्य प्राप्ती होईल, असं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. ज्ञानेश्वर महाराज गृहस्थाश्रमाचे अजिबात विरोधी नाही, उलट संन्यासाची त्यांनी नवी वेगळी कल्पना सांगितली. ते असं म्हणतात, मी आणि माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यास जाणं मी निरंतर. म्हणजे संन्यास घ्यायचा असेल तर विरजाहून करायचा आणि भगवी वस्त्र कपडे घालून हिंडत राहायचं, ज्ञानेश्वरांना बिलकुल मान्य नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आणि माझे या भावना काढून टाकल्यात की तुम्ही संन्यास झालात आणि मग गृहस्थाश्रमातच तुम्ही राहिलं पाहिजे, हे ज्ञानेश्वर महाराज सांगणं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या वारकरी संप्रदायामध्ये संन्यासी नाहीत किंवा संन्यासही नाही. संन्यास घेऊ नका असं ज्ञानेश्वर महाराजांनी परंपरेतले संत सांगत आलेले. आणि त्यांना असं म्हणायचंय, संन्यास घेऊ नका याचा अर्थ असा की संसारात राहून अलिप्तपणे आपले सर्व कर्म करीत राहा आणि ती सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करा, हे खरं नैष्कर्म्य. ज्ञानेश्वर महाराजांनी नैष्कर्म्याचा सुद्धा वेगळा अर्थ लावला. नैष्कर्म्य याचा अर्थ नुसतं बसून राहणं असा नाही, कारण नुसतं बसून राहिलं तर आपला श्वासोच्छ्वास चालू राहतो, डोळे पाहायचं काम करत राहतात आणि मनात विषयांचं चिंतन चालू राहतं. त्याला ज्ञानेश्वर महाराज मिथ्याचार म्हणतात. हा मिथ्याचार आहे, हे ढोंग आहे असं ज्ञानेश्वर महाराज बजावतात. आणि ते असं म्हणतात की तुम्ही विहित कर्म करीत राहा, फक्त मनामध्ये भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतन करत असताना जर तुम्ही विहित कर्म केलं तर तुम्ही खरे संन्यासी, जर तुम्ही खरे योगी,
तर तुम्ही खरे भक्त, मग तुमचा ग्रहस्थाश्रम तसाच चालू राहिला तरी काहीही हरकत नाही. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक संत थोर होऊन गेले की ज्यांनी आपल्या गृहस्थ धर्माचं आचरण करता करताच खरे संन्यासी ते झालेले होते. तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, जोखामेळा आहेत, कृष्ण दयाराम आहेत, गुलाबराव महाराज आहेत आणि आपले दत्त महाराज कवीश्वर पण आहेत. आपला संसार सांभाळून, गृहस्थाश्रम सांभाळून त्यांनी आपल्या खऱ्या अर्थाने ते संन्यासी झालेले होते असं म्हटलं तर त्याच्यामध्ये काहीही वाद होणार नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांना हेच बरोबर अभिप्रेत आहे. तेव्हा अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळ्या भक्तियोगाच्या ज्या कल्पना मांडलेल्या आहेत त्यांनी आपल्याला सांगितल्या. शेवटी मला असं सांगायचंय की ज्ञानेश्वरींनी आपल्या मराठी जीवनाला एक वेगळं वळण दिलं. तुम्ही इतर ठिकाणची महाराष्ट्राची आणि विशेषतः ज्ञानेश्वर संप्रदायाची तुलना केली तर तुम्हाला असं आढळेल की या संप्रदायामध्ये भक्ती मार्गाचं आचरण अतिशय चांगल्या प्रकारे करत आलेले लोक आपला संसार सांभाळून, आपला ग्रहस्थाश्रम सांभाळून. आज आळंदीला 6-7 लाख लोक जमतात. पंढरपूरला 6 ते 7 लाख लोक यात्रेकरू म्हणून येत असतात. एकाच वेळेला यात्रेच्या वेळेस सगळे लोक एकत्र येतात. म्हणजे 100पैकी 1% लोक यात्रेला जमतात. मराठी लोक जर 7 कोटी येत असं म्हटलं तर 7 लाख लोक म्हणजे 1% लोक आळंदीला आणि पंढरपूरला येत असतात. शिवाय लाखो लोक या दिंडीचं दर्शन घेत असतात. तेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या जीवनाला आणि महाराष्ट्राच्या साहित्याला ज्ञानेश्वर महाराजांनी समृद्ध केलं असं म्हटलं तर काहीच वावगं होणार नाही. तेव्हा हा जो आज ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तियोग सांगितलेला आहे तो 700 वर्षापूर्वी जितका समयोचित होता, जितका उचित होता तितकाच आजही तो उचित आहे. आजही आपल्याला तो करता येण्यासारखा आहे. या भक्तियोगाच्या 4 प्रक्रिया मी आपल्याला सांगितल्या त्यातली 1 किंवा 2 प्रक्रिया आपण निवडा, त्या आपल्या आचरणात आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपल्याला निश्चित असं आढळेल की काही काळानंतर आपण भक्ताच्या पातळीवर जात आहात, आपल्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे आणि आपण ज्ञानी भक्त होत आहे. तरच आपण खरे साधक, तरच आपण खरे परमार्थी, तरच आपण खरे योगी. माझे विचार आपण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मार्ग सांगितलेलं आहे कर्म भक्ती आणि ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करावं. म्हणजे त्यामुळे कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे दोन्हीही पण आपल्याकडे येत नाही. हा सगळ्यात सोपा मार्ग. असे काही मार्ग इतर संतांनीही सांगितलेले आहेत. गीतेने वेदामध्ये सांगितलेले 3 कांड, त्या 3 कांडांचा समन्वय गीतेने केलेला आहे. असा हा जो भक्ती मार्ग आहे हा सर्वश्रेष्ठ आहे असं आजच्या भक्ताने आपल्याकडे प्रतिपादन केलंय आणि ते योग्य सगळ्यांना सहजपणे साथ घेऊन गौरव समिती करते. मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना घडलेला आहे. त्या विशेषांकाचा प्रकाशन समारंभ आता 1 तास मिनिटात सुरू होणार आहे. महाराज 1 तास मिनिटात तिथे उपस्थित होतील. म्हणजे
पूज्य श्री दत्त महाराज विशेषानुसार प्रकाशनाचा कार्यक्रम आता सुरू होत आहे. अनेक साधक भक्तांच्या देशाने नटलेला हा विशेषांक प्रकाशित करताना प्रकाशकांना अतिशय आनंद होत आहे. या प्रकाशनाकरता जमलेल्या सर्व साधक भक्तांचं हार्दिक स्वागत. आता या ठिकाणी या विशेष अंकासंबंधी माहिती देणारे या समारंभाचा प्रास्ताविक या विशेष अंकाचे समर्थ संपादक श्री सी तोडकर हे आपल्याला आपल्याकडे मांडतात. समजावे आणि त्यांच्या जीवनातल्या अनेक घटना प्रसंग आपल्याला मार्गदर्शन म्हणून आपल्यासाठी आपण हा अंक केलेला आहे. हा अंक आपल्यासाठी आहे. ज्या आरशात पाहून आपल्याला स्वतःला दुरुस्त करून घ्यायचं असतं त्या सद्गुरूंचा आरसा आपल्याकडे ठेवण्याचे काम यथाशक्ती यथामती केलेलं आहे. म्हणून त्याला दत्त महाराज विवेकांत आपण असं म्हटलेलं आहे. याचा संपादकीय म्हणून जे लेख असतो त्याचं स्वरूप असं ठेवलेलं आहे. यावेळेला की दत्त महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं तुमच्या मनातले भाव जे आहेत ते पत्र रूपानं लिहिलेले आहेत. संपादकीय म्हणून वेगळं काही लिहू शकलो नाही. अंक त्यांच्या संबंधीचा सगळा असताना आपण काय करावं असा विचार करताना असं लक्षात आलं की आपण त्यांना अंकात सुरुवातीला एक पत्र द्या. हे पत्र थोडस वाचून शकतो आपल्याला. मुख्य वंदनीय श्री सद्गुरु ब्रह्मश्री दत्त महाराज यांचे परमपावन पादपद्मी साष्टांग प्रणिपात विज्ञापन. आपल्या सहस्र सुंदर दर्शन शांती महोत्सव प्रसंगी प्रकाशित होणाऱ्या श्री वासुदेव निवास आणि बंदरास या त्रैमासिकाचा हा विशेष अंक सादर करताना आम्हा सर्वांचे अंतःकरण कृतज्ञतेने भारावून गेले आहे. आम्ही सर्व भक्तांनी श्रद्धा भक्तीने आमच्या अल्प स्वल्प मती आणि कोटीप्रमाणे केलेली ही वाङ्मय पूजा आहे. या अंकाचे संपादकीय सर्वांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याशी पत्र रूपाने व्यक्त करीत आहे. असं सांगता येईल की साहेबांची मुलाखत घेतलेली आहे आणि ती मुलाखत सुद्धा रुची आहे. खरोखर एवढ्या मोठ्या प्रपंचात या पद्धतीने राहणं हे परमार्थाचं कठीण काम आहे. ते सगळं त्या अंकातून पाहिल्यानंतर तुम्हा मला बोध होईल. आपल्याला स्वतःला कितीतरी यामध्ये प्रगती करायला संधी आहे. ते सारखं क्षणाक्षणी करणार आहे. क्षणक्षणी करणार आहे. ते आहे डॉक्टर अशोक याचा उत्कृष्ट लेख आहे. थोरली कविता तिचा लेख, थोरली मुलगी सुमन यांचा लेख, थोरली गायक अण्णासाहेब यांचा लेख. असं कोणत्या संतांच्या बाबतीत असं अनुभवायला येतं की ज्यांच्या स्त्रियांनी, मुलांनी, मंडळींनी, नातवंडांनी आपल्या घरातल्या या गुरूंच्या बद्दल माहिती लिहिलेली आहे असं कुठे सापडत. खरोखर अंक विशेष आहे. अनेक लोकांनी लिहिलेला आहे. अनेकांचे चांगले लेख आहे. ते सगळं आहे. अंकही भरपूर मोठा झालेला आहे. चित्र भरपूर आहे. उच्चित स्वामी महाराजांचा तिथे लावलेला हा जो फोटो आहे त्यातून छायाचित्र त्याच्यामध्ये आहे. गुरुराज महाराजांचं छायाचित्र त्याच्यामध्ये आहे. दत्त महाराजांचं चित्र त्याच्यामध्ये आहे. असं सर्व गोष्टीने हा अंक झालेला आहे आणि तो आता आपल्याला सगळ्यांना थोड्या वेळामध्ये होईल. त्याचा प्रकाशन स्वामी नित्यानंद मुख्य प्रधानमंत्री यांनी करावं अशी मी प्रार्थना करतो. तत्पूर्वी
या सभेचं अध्यक्षस्थान माननीय बाळासाहेब बारगे यांनी स्वीकारावं अशी मी प्रार्थना. या अंकामध्ये मी बघते आपले विचार या ठिकाणी प्रकट करतील. त्यामध्ये डॉक्टर पुराणात तर दत्त महाराजांच्या विषयी बोलावं लागेल, कारण त्यांच्या संदर्भातला विशेषांक आहे. आणि या विशेषांकासंबंधी बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की दत्त महाराजांचं जीवन अंतरंग दर्शन घडवणारा हा प्रगट आहे. सामान्यतः असं दिसतं की आपल्या देहाचे जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाची संबंधित असणारी जी नाती आहे त्या नात्याची माणसाची आपलं शत्रुत्व असतं. आईशी पटत नाही, वडिलांशी पटत नाही, भावाशी पटत नाही, सुनाशी पटत नाही, सासूशी पटत नाही, हा आजचा व्यवहार आहे. पण यामध्ये चित्र असं आहे दत्त महाराजांचे जीवन आणि हृदय अनेक माणसाने, अनेक परीना, अनेक नात्याने, अनेक दृष्टिकोनातून, भूमिकातून जे अंकात प्रकट झालेलं आहे त्याचं दाखवतं की असा एक माणूस साक्षात सजीव सदैव आपल्या समोर आहे. मी मुद्दाम प्रयोग केला. असा एक माणूस, आरामाचा माणूस की ज्यानं सर्वसामान्य जीवन जगत असताना महद विभूतिमत्व प्राप्त करून घेतलं आणि आज तो तंदुरुस्त पदावर जगत कल्याण कार्य करतो आहे. या अंकाचा निकाल साक्षेपानं थोडंसं वाचन केलं ज्याच्यामध्ये मला आवर्जून उल्लेख आता संपादक पोटबरे यांनी नमूद केल्याप्रमाणे एका मुलाखतीचा करायचा आहे. खरं म्हणजे सामान्य माणसाची काय किंवा महान विभूतीची काय खरी ओळख त्याच्या बायकोला असते. कारण बायको इतकं अत्यंत जवळून त्या माणसाला कुणीही पाहिलेलं नसतं. छायेतशी ती त्याच्या पाठीमागे असते, अनंत सुखदुःखात सहभागी असते. सखा सप्तपदी भवा कामा मनोरथा भवा असं अनुरत जीवनाचं तिनं स्वीकारलेलं असतं आणि सर्व जीवन त्या चरणी समर्पित केलेलं असतं. आईसाहेबांनी येथे एका घटनेचा उल्लेख केलेला आहे. असामान्य अशी जी घटना आहे. दत्त महाराजांची मुलगी शोभा गेली आणि तिथे शेवटचं सगळं जे काही जबाबदारीचं कार्य होतं ते स्वतः श्री गुरु महाराज म्हणजे गवळी महाराजांनी केलेलं आहे. त्यावेळी दत्त महाराज पुण्यात नाही, ते विद्वत परिषदेला आणि शास्त्रचर्चेला गेलेले आहेत. योगायोग असा की त्यांना त्यावेळेस सुवर्ण कंकण प्राप्त झालं, बहुमान प्राप्त झाला. त्या संदर्भात आईसाहेब म्हणतात या दुःखातच यांना शंकराचार्याकडून सुवर्ण कंकण आले, मानपत्र आले. त्यावेळी हे म्हणाले आनंदही तितकाच मानायचा आणि दुःखही तितकेच मानायचे, ते सर्व ईश्वराच्या हातात आहे. जे विद्यार्थी व्हायचे त्यांच्याकडे ते कंकण घेऊन म्हणायचं. सुखदुःख सारखे मानण्याचा अभ्यास करण्यासाठी ही परिस्थिती देवाने पुढे ठेवली आहे. एखाद्या व्यक्तीनं या सगळ्या बहुमानाच्या प्रसंगी सगळ्या वर्तमानपत्रांचा आसरा घेतला असतो आणि अशा दुःखाच्या प्रसंगी सगळे नातेवाईक गोळा केले असते. आपल्याला दुःखात सहभागी कुणी असल्याशिवाय दुःखाचं दुःख पण जाणवत नाही आणि आपल्या बहुमानात किती वर्षाला झाल्याशिवाय त्या बहुमानाचं जाणवत नाही. पण दत्त महाराजांच्या ठिकाणी दुःखेश अनुद्विग्न म्हणा, दुःखेश विगत वीत राग भयत सोडा इतर मुनी दुःखदे अशी लक्षणं दिसतात. गीतेमध्ये जी ज्ञानी माणसाची लक्षणं आहेत, अमानित्वम अदंबित्वम ही जी लक्षणं आहेत ती त्यांच्यामध्ये समूर्त झालेली आहे. चित्तप्रज्ञ शब्द आपण सर्वार्थाने वापरतो, पण चित्तप्रज्ञ कसा आहे तिकडे कसा याचं साक्षात प्रतीक म्हणजे त्यांचं जीवन. त्या चित्तप्रज्ञाची लक्षणं, योगयुक्ताची लक्षणं, ज्ञानी भक्ताची लक्षणं, त्रिगुणातीताची लक्षणं जर कोणाला अभ्यासाची असतील तर त्यांनी दत्त महाराजांचे जीवन जवळून पाहावं. या संदर्भामध्ये आणखी एका गोष्टीचा मी उल्लेख करतो की जी तो जो लेख आहे तो तितकाच महत्वाचा आहे. वस्तुतः संस्थांचं संचालन ही काय डोकेदुखी असते की मला
माझे ज्येष्ठ स्नेही डॉक्टर खेरू या सगळ्यांना माहिती आहे. आश्रमाचं व्यवस्थापन सुद्धा ही अनेक परीने डोके दुखतात, अनेक प्रश्न असतात, अनेकांना नाराज करावं लागतं, अनेक तंत्र पूर्ण करावे लागतात, पैशाचे व्यवहार असतात, कलुषित मनोवृत्तीला सामोरं जावं लागतं. हे सगळे आपल्या आश्रमाचं प्रशासन प्रदीर्घ काळावधी सांभाळत आहेत. या वाकडे साहेबांची एक लेख याच्यामध्ये आहे. त्याच्या समारोपामध्ये ते जे लिहितात ते फार महत्वाचं आहे. काळ हा खरा न्यायाधीश आहे. पृष्ठ 23 वर 16 वर्ष झाली श्री दत्त महाराजांच्या सहनशीलतेचा भांग लागत नाही. आपले मत कोणावरही ते लादत नाही, म्हणजे त्यांचे मत कळणेही कठीण जातं. त्यांनी कोणालाही दुखवलेले पाहिले नाही, गप्प होते पण शब्दाने दुखवत नाही. शांत प्रसन्न गंभीर असे ते नेहमीच असतात. जाता जाता या लक्षणांचा उल्लेख होतो. प्रसन्नता हा जीवनाचा त्यांचा हरिभाव आलेला आहे. तिथे परमेश्वर असतो, कुठे प्रसन्नता असते कुठे परमेश्वर असतो. पदार आहे समाधान त्याची देवाचे दर्शन असं संतांनी सांगितलेलं आहे. तेव्हा ही प्रसन्नता त्यांच्यात अंतर्बाह्य ओतप्रोत करून राहिलेली आहे, असं हे व्यक्तिमत्व आहे. म्हणून त्यांच्या गौरवग्रंथाचं सुद्धा जे शीर्षक म्हणजे ज्येष्ठ स्नेहाने दिलं प्रसन्न पारिजात, उत्कृष्ट शीर्षक त्याने दिलेलं. तेव्हा हा प्रसन्न पारिजात केवळ पुण्यात नव्हे, केवळ भारतात नव्हे, सर्व साधकांच्या अंतर्बाह्य जीवनाला सुगंधित करतो आहे. ही भाग्याची गोष्ट आहे. आणि ही सगळी ज्ञान लक्षणं बघितली, ज्ञानी भक्ताची लक्षणं गोळा केली, तर यापुढे आपण दत्त महाराजांना ब्रह्मश्री न म्हणता ब्रह्मर्षी म्हणावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण त्यांचा संसार आणि त्यांचा परमार्थ जर लक्षात घेतला तर भारतीय संस्कृती आणि धर्म यांची जी महान परंपरा आहे त्याची ते जिवंत प्रतीक आहे. वसिष्ठ आणि अरुंधती, अत्री आणि अनसूया, अगस्त्य आणि लोपामुद्रा, याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी या काही पुराणातल्या व्यक्ती नाही आहेत. या काळात ते जे जीवन जगले, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असे जे महर्षी होऊन गेले, ते कसे जगले असतील, वसिष्ठ कसे असतील, अरुंधती कसे असेल, हे जर कुणाला काही पाहायचं असेल आज या कलियुगामध्ये सुद्धा, तर त्यांनी हा संसार आणि त्यांचं जीवन जवळून पहा. या अंकामध्ये जो लेख माझ्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे, आल्हादनी शक्तीचे अमृत प्रवाह, वसुधा सुतसंहिता या विषयावर लिहिण्याची प्रेरणा त्यांची. कारण असा एक असामान्य ग्रंथ समोर आला की ज्यामध्ये भक्तियोगाची भारतीय साक्षात्कार दर्शनाची परंपरा फार चांगल्या तऱ्हेने व्यक्त झालेली आहे. अद्वैत वेदांताची परंपरा या ग्रंथामध्ये चांगल्या तऱ्हेने व्यक्त झालेली आहे आणि शक्तिपात साधनेचा अंतरंग या ग्रंथामध्ये प्रगट झालेला आहे. तेव्हा अशी साक्षात्काराची समन्वयी समग्र अशी दृष्टी या ग्रंथात असल्यामुळं मी दत्त महाराजांना यावेळी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी अनुमती दिली की लेख मला सुरू झाले. हा लेख माझा आहे म्हणून आपण वाचा असं मला म्हणायचं नाही. या लेखाच्या द्वारे दत्त महाराजांची जी जीवनदृष्टी आहे ही शक्यतो शब्दरूप करण्याचा यामध्ये प्रयत्न आहे. आणि म्हणून या लेखाचा जो समारोप आहे तेवढा फक्त दाखवून मी आपली रजा करतो. यामध्ये थोडक्यात मी असं म्हणलेलं आहे, श्रीमद भागवत हा श्री दत्त महाराजांचा प्राण विषय आहे. ज्याप्रमाणे भारतीय साक्षात्कार दर्शनात भक्तियोग, अद्वैत आणि शक्तिपात साधना यांचे समन्वयी भाष्य प्रगट झाले आहे, त्याचप्रमाणे श्री दत्त महाराजांच्या जीवन कार्यात या भूमिकांचा त्रिवेणी प्रयास संगम प्रगट झालेला आहे. भारतीय साक्षात्कार परंपरेतील अशा संगम तीर्थांची अंतरंग सेवा ही त्यांना खरी आदरांजली आहे, यांची यथार्थ ज्ञानभक्ती आहे. माझी आपणा सर्व साधक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की अशा समारंभाच्या प्रसंगी केवळ व्यक्तिगौरवाकरता आपण एकत्र जमत नाही, तर त्यामागची जीवननिष्ठा समजून घेण्याकरता आणि आपल्या अंतरंग साधनेमध्ये विकास करण्याकरता आपण जमतो. माझ्या समारोहाचा मुद्दा असा आहे, महापुरुषांना 2 शरीर असतात. एक त्यांचं पार्थिव शरीर जे तुमच्या अंगासारखंच असतं, ते काळ आणि नियतीनं बांधलेलं असतं, परंतु त्यांची जी यशस काय असते ती अमर असते, निश्चित असते. जयंती ते सुकृतीनो रससिद्धा हवीश्वराः न येषां यशस्काय जरा मरणं भयम्. हे जे रससिद्ध कवीश्वर असतात त्यांच्या यशस्कायला जरा मरणं भयम नसतं. दत्त महाराजांना सुद्धा अशी 2 शरीर आहेत. त्या आणखी या सहस्रचंद्र दर्शन शांतीच्या समारंभात आपण जमलो आहोत ते त्यांच्या पार्थिव शरीराच्या दृष्टीने आहे.
देहाच्या दृष्टीने हा सगळा गौरव आहे. पण भारतीय जीवनदृष्टी देह मी सांगत नाही, देही मी ही भूमिका आपल्या जीवनात उठवली पाहिजे असं सांगतो. आणि ही अंतरंग साधना ज्यांनी जे जगले त्यांची जी यशस्काय आहे तो आश्रमाचा खरा अर्थ. परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांची यशस्काय म्हणजे काय? त्यांचं पार्थिव शरीर कामाच्या आड गेलं, परंतु त्यांचे जे अमृत ग्रंथ आहेत ते दत्त महाराजांच्या प्रयत्नामुळे प्रकाशात आले. ते ती सारी वाङ्मय मूर्ती ती टेंबेस्वामी महाराजांची यशस्काय आहे. ती गुरु महाराजांनी त्या योगयुक्तीचा प्रसार भारतामध्ये केला आणि इतके हजारो साधक निर्माण केले. ते सगळे साधक आणि त्यांचं जीवन, त्यांच्यामधला आनंद ही गुरु महाराजांची यशस्काय आहे. दत्त महाराजांनी भागवताच्या आधारे, उपनिषदांच्या आधारे, गीतेच्या आधारे भारतीय धर्म आणि संस्कृती याचं जे प्रबोधन केलं, ते प्रबोधन, तो विचार, ती दृष्टी ही त्यांची यशस्काय आहे. ती अजर अमर आहे, दृष्टींजय आहे. माझे दत्त महाराजांना, आपल्या साधक बंधूंना आणि या आश्रमाला अशी नम्र विनंती आहे की बाह्य गौरवाचे अनेक प्रसंग होते, ते व्हावे तरी त्याला लौकिकार्थ आहे. पण लक्षार्थ, दत्त महाराजांना आवडणारा जो शब्दप्रयोग करायचा झाला तर लक्षार्थ जर लक्षात घेतला तर तो काय आहे? तर ही जी दत्त महाराजांची यशस्काय आहे, जी अमर आहे, मृत्युंजय आहे, ती प्रकाशात आली पाहिजे. मला जास्त आनंद केव्हा झाला असता? दत्त महाराजांची देवी भागवतावरची प्रवचनांची ते बोट पडलेली आहेत, तो जर ग्रंथप्रसिद्ध झाला असता आज सगळ्यांना कल्याणाकृत मार्ग समजणार असता. देवी भगवती जी साक्षात शिवशक्ती, तिचं जे चरित्र देवी भागवत, त्यावर दत्त महाराजांनी केलेलं भाष्य, या पलीकडे दुग्धशर्करा योग काय असू शकतो? त्याचप्रमाणे संबंध भारतात दत्त महाराजांची श्रीमद भागवतावरची प्रवचनं प्रसिद्ध आहेत, त्यांच्याही टेक्स्ट आहेत. दत्तपुराणावर त्यांची प्रवचन आहे, ही 400 वर्षी आहेत. अशी विदग्ध वाङ्मय संपदा ही त्यांची यशस्काय आहे. आश्रम जो मोठा होतो तो इमारतीने मोठा होत नाही, तो प्रशासनाने मोठा होत नाही. त्यामध्ये साधक कोणत्या योग्यतेचे आहेत, त्यांची साधन निष्ठा किती आहे, त्यांचा आत्मबल किती आहे, यावर आश्रम मोठा होतो. मला एक पर्यायी अशी तुलना सुचते. मी शिवम तीर्थ स्वामींच्या सहवासामध्ये अनेक वेळा आलो. स्वामींच्या कटाक्ष साधनेवर आहे, योग शिबिरावर आहे. दत्त महाराजांना परवा मी पत्र लिहिलं, आपला सगळा कार्यक्रम चांगला आहे, तो होईल राहील, यामध्ये साधकांची बैठक नाही आणि प्रश्नोत्तरी ज्याला आपण सद्गुरूंची हृदय संवाद करण्याची योजना नाही, आपण ती कृपया करा. त्यांनी तत्परतेनं ही योजना केली आणि सुदैवानं स्वामी विश्वभरानंद तीर्थांच्या अधिकारी व्यक्ती त्याकरता लावत. आपल्याला नम्र विनंती आहे, आपण भक्ती मार्गाचे आहोत, वेदांत दर्शन मानणारे आहोत, अद्वैत दृष्टी जगणारे आहोत, शक्तिपात साधक आहोत. ही जी आनंद यात्रा आहे, ही आनंद यात्रा सफल आणि सुफलदायक व्हायची असेल तर दत्त महाराजांसारखे अधिकारी व्यक्ती आणि त्यांच्या संदर्भातील शरणागत वृत्ती हे आपलं धन आहे. आपलं पाठे कुठलं? त्यांची विचार दृष्टी, त्यांनी दिलेली साधना, साधनेतून येणारे अंतरानुभव, त्यामधून घडणारी मोक्ष यात्रा, मोक्ष साधना, हे महत्वाचं आहे. तरी तुमचं काय, माझं काय, अजून दत्त महाराजांचं काय? येणार आहे, जाणार आहे. जर टिकणारा काय असेल, मृत्युंजयी काय असेल, तर ती भगवती आहे, तीच शक्ती आहे. एकोवची सर्वभूतांतरात्मा ही आत्मशक्ती ईश्वर परमपूज्य बोलून म्हणतात. त्या सगळ्याचे विशेष अतिशय स्वामीजी सर्व ज्येष्ठ या आज प्रकाशित होणाऱ्या वासुदेव दत्त महाराज विशेष अंकाबद्दल मी बोलावं असा माझा खरा अधिकार. बोलण्याचा अधिकार असणारी खूप वाईट असताना मी तो बोलणं हे गुन्हा, पण मी एकाच आशेने इथे उभा आहे, ते बसलोय असं मला की मी तुमच्यापैकी एक आहे. ते सर्व अधिकारी लोकांचं विवेचन ऐकत असताना तुमच्या माझ्यातला एक सामान्य माणूस इथे काहीतरी आपल्याही बरोबर व्यक्त करू शकतो, यासाठी मी इथे बोलायचं खरंच करतोय. माझा तो अधिकार
हा अंक ते वासुदेव विलास आश्रमाच्या विकसित होणाऱ्या एका वेगळीवरच एक टवटवीत ताजं असं फुल आहे. ते काही पहिलं फुल नाही आणि शेवटचंही नाही, पण काही विकासाचे टप्पे असतात की ज्यावेळेला आनंद वाटावा असे ते टप्पे असतात. हे एवढंच टपोर सुवासिक असं फुल वासुदेव निवासाला यापूर्वी मिळालेलं नव्हतं. इतकी वर्ष वासुदेव निवास आणि पंचराज प्रकाशित होऊन आलेला आहे, पण ब्रह्मर्षी दत्त महाराजांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा हीच एक अशी अपूर्व परवडी लागली की याच्यामध्ये कसलाही कुणाही खर्च न मागता हा अंक आपल्या मनाने प्रकाशित झालाय. म्हणजे गंमत बघा, कारण पावणे 300 पृष्ठाचा हा अंक आहे साधारण. म्हणजे वास्तविक रूपाने प्रसिद्ध होणारा त्रैमासिक. हे आजच्या मुघल व्यवसायाशी याचा संबंध आहे का लक्षात येईल की किती अवघड काम असतं. पण दत्त महाराजांच्या आणि गुरु परंपरेच्या उदयाचा भाग एवढा प्रचंड आहे की यामध्ये अधिक खर्च इथल्या लोकांच्या अंगावर न पडता आहे वर्णित सुद्धा तुम्हाला द्यायला हरकत नाही. इतका सुंदर अंक आणि नुसता हा सुंदर अंक आकाराने मोठा नाही बरं का. याच्यात बाकी कुणाला काही नाही वाटलं तरी चालेल. याची ही 3 सुंदर चित्र आहे ही जरी आपल्या संग्रही राहिली तरी आपण माहितीवरच करावं. हा जो काही हे जे पहिलं चित्र आहे स्वामींचं पहिलं चित्र आहे और स्वामी हयात असताना घेतलेला हा फोटो नाहीये. हे एका सर्वांकडे माझी कल्पना आर्वीकर असतील ते कोण असतील माहित नाही, पण त्या सर्वांनी आपल्या हृदयात असं जे काही झालं चित्र ते रंगवलं आणि त्याचा हे तितकाच सुबक असा फोटो आपल्याला याच्यात मिळतोय. हे स्वामींचं आणि पूजनीय दत्त महाराजांच्या पिताश्रींचं दोघांचंही एक अत्यंत दुर्मिळ असं चित्र. हे केवळ दिलं असतं तरी याची सार्थकता झाली. इतकं सुंदर हे चित्र म्हणजे सफाई सकट हे चांगलं झालं. मग त्याची गोष्ट काय आहे की आमच्या या गुरु परंपरेला सगळं काय वैभव आहे खरं, पण माझाही स्वभाव सगळं वाईट आहे तर मला क्षमा करा. माझी तक्रार आमच्या दोन्ही गुरुमाऊलींबद्दल. ही गुरुमाऊली अशी आणि यांच्या अगोदरची जी मोठी आहे ती तशी फार कमी बोलणार हो. अजिबात बोलणं नाही, बोलायला पैसे पडतात. आणि म्हणून गंमत असली या दोन्ही गुरुमाऊलींनी या अच्युतरावाला असा एक प्रेरणा दिलेली असावी की तू जास्ती बोल. जर कोणीतरी बोलणारा असेल तर कळेल की हे महात्म्य आहे. तर महात्म्याचं पहिलं लक्षण असं की बोलू कमीत कमी शब्द कसे वापरावे ते शिकावे यांच्याकडे आणि जास्तीत जास्त कसे शब्द वापरावे ते शिकावं पोळघरांच्याकडे. म्हणजे पोळघरांचं असंही नाही ज्यांचाही काही तो तुरबुळ आहे असं नाही. दोघांनी काही सोडणार असेल कारण अध्यात्म काय किंवा कुठलेही ज्ञान काय ती बडबडायची गोष्टच नाही. त्यामुळे ते मौन होतात. पण ते मौन आल्यानंतर आमच्या हाताने काय करायचं आम्ही पाहतो. दत्त महाराजांचं दर्शन घेतो. साष्टांग घालायची संधी मिळाली घेतो. तेही कृपाशीर्वाद प्रसन्न तरी मिळतात. पुढे विचारायचं काही नसतं कारण विचारायचं तर उत्तर तरी सहज प्रसन्न गंभीर असं असतं. ते अगदी अल्पाक्षर असतं आणि ते असतं फार महत्वाचं ताकद पाहिजे. म्हणून तर होतं मी आपलं तुमच्या अपघात नाही मिळून देणार होता. काय सांगू का ही पावन गंगा खरंच पावन आहे. पण या पावन गंगेकडे जाणं हे सांगायला म्हणून पाहिजे. बरं पावन गंगा आहे सांगणारा मिळाला आपण तिथे जाऊन काही उडी मारायची धावणार तरी घाट पाहिजे ना त्याला. तो घाट म्हणजे हा वासुदेव निवास. हा जर वासुदेव निवास नसेल तर घाटच नाही. गंगा खूप पावन आहे पण बुडायची भीती वाटते. म्हणजे हातपायला बुडलो तर आपण करू हे खरं पण बुडायची भीती वाटते हेही खरं.
मग पुढे एकत्र करायचं या आम्ही कटाळ्यात त्यापेक्षा घाट जर बांधून येणार कुणी एकनाथ असेल तर मग आंघोळ करता येते. अहो दत्त माहिती फारच चांगली, किती चांगली, फारच चांगली. अहो किती नाही विचारूच नका, तसलं काहीतरी बोलण्यात अर्थ नाही. असं बघा, माझे गुरुदेव फार मोठे हा अभिमान प्रत्येक साधकाला असावा आणि तो असतो, पण काही वेळेला तो भावनाही असतो. आणि म्हणून या भावनेपणाला रामदास काय म्हणाले, चांगली वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. मग असं मूर्खाच्या भावावर नाही बाबा. आमच्या दत्त महाराजांना मोठं कोणी म्हटलंय, दुर्गा महाराजांनी म्हटलं, त्यांचं पत्र आहे. तुमच्या शिष्याचाही मी शिष्य व्हावा अशी माझी पात्रता नाही, तर तुम्ही मला बोलायला सांगताय माझी योग्यता. हे दुर्गा महाराजांनी बोलावं. डोंगरे महाराज साक्षात साक्षात परमात्मा असणारे डोंगरे महाराज, की ज्यांच्या श्वासोच्छ्वासात भागवत असणारे दुसरं काही नाही, अशा डोंगरे महाराज ते कळलं नाही. आज देखील प्रवचन काळ किंवा भगवत यज्ञ काळजी असलो तरी आज तुमचा मान आहे, तुम्ही तर नसा आम्ही ऐकू. महाराज ऐकायला गेलेले पण डोंगरे महाराज म्हणतात. डोंगरे महाराजांचं ते हयात चित्र आणि तो सुखसंवाद इथं आलेला आहे, याला महत्व आहे. दत्त महाराज खूप मोठे, खूप मोठे, किती मोठे, अहो खूप किती, पण काय नाही आपल्या भावनेकडे उपयोगाचे हे महात्मे हे अशा काही प्रसंगाने इथं आलेले. काय होते त्यांना की या गंगेत दुष्कळी महाराजांची जर भीती असते बरोबर घाट आवश्यक आहे. चरित्रकार पूर्वांना गुरु महाराजांनी गुरु काही साधना हीच दिली की हीच चुकत. कारण आमचा दत्त मार्ग म्हणजे गुरुचरित्राचा मार्ग, सर्वांची चरित्रच महत्वाची, गुरुचरित्राशिवाय काही आणि तत्सर्वाशिवाय आहे ते का आपल्या मार्गात. आपल्या या आश्रमाचं वय की दत्त महाराजांच्या कृपेने यंदा अतिशय मोठी सुंदर प्रकाशन झाली. हे प्रकाशन झालं प्रसन्न पारिजा आणि एक आता होत आहे वासुदेव, दोन्ही योग्यतेचे. मी जरा माहिती मागतो, काही लोकांना राहली पण माझं म्हणणं ते तुम्हाला पटेल. कसं बघा, एकच ज्ञानेश्वर माऊली बरं का, आणि ज्ञानेश्वर माऊलीने एक ग्रंथ लिहिला अमृतानुभव आणि एक लिहिली ज्ञानेश्वर. प्रसन्न पारिजात हा अमृतानुभव. तिथे काय आहे, फक्त शुद्ध रसायन आहे, अनुपान नाही, शर्करा नाही, फक्त तुमची असेल हिंमत, असेल योग्यता, मला बिलकुल याचे दत्त महाराजांची योग्यता, त्यांची बौद्धिक पांडित्य, त्यांचं मौलिकत्व काय पाहिजे सगळा प्रसन्न पाहिजे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा एक निर्वाण दांडेकरांचा सारखा तिथे बोलतोय. पण हे झालं फार मोठं, पण छोट्याचं काय त्यासाठी ज्ञानेश्वरी ही आहे. आणि चरित्रकार पोटभरांच्या हातून हवं हा एक चांगला निवड आहे. कारण जीवनगंगा एका बाजूने वाहते आणि एका बाजूने ही दुसरी असं म्हणून पंचगंगा ही वाहायला लागलेली आहे. आणि या पंचगंगेमध्ये दत्त महाराजांच्या छोट्या मोठ्या सर्व व्यक्तित्वाचं सर्व पैलूंचं दर्शन इथे फार सुंदरपणे फारपणाने घडलेलं आहे. ते इतकं वाटतं इतकं सोपं नाही. कारण स्वतः काय दत्त महाराजांची मुलाखत घ्यायची, त्याला बोलतं करायचं, ते कधी बोलणार स्वतःबद्दल कधी सांगणार शक्यच नाही. मग त्यांची माहिती मिळवताना या संपादकाची चिरपीट दाखवायला लागलेली असते. अहो साधकांना भेटावं एवढी पद्धत बरं मी किती चतुरस्त्र दर्शन. तेव्हा या बाबतीत साधकांचे अनुभव इथे नमूद केले गेले. आणि साधकांना तेव्हा साधक राहिले बाजूला. एक साधी छोटी गोष्ट मराठी डॉक्टर जोशींनी सांगितली ती खरी की एखादा महात्मा किती मोठा आहे, खरंच महात्मा आहे का नाही, याची एक खास सोपी युक्ती एका अवधीने सांगितली की ज्याची बायको ते ज्याचा मुलगा हा त्या माणसाला महात्मा वाटत असेल तर मग तो महात्मा आहे, नाही तर काय खरं नाही. आता इथे आईसाहेबांच्या मुलासाठी एक फार महत्वाचा भाग आता सांगितलाय की मुलगी तापाने आजारी काय करावं समजत नाही. महाराज वेगळे महाराज म्हणजे काय आपल्या आपण चक्रात फसवले तो पुरवता आपण फिरायचो बघू काय आयुष्याचा नवरात्र उद्या बसेल बरं वाटेल. आणि खरोखर कसं घडलं हे आईसाहेबांनी सांगितलंय. ही काही गोष्ट साधी नाही. म्हणजे घरातल्या व्यक्तींपासून बाहेरच्या आमच्या दूरस्थांपर्यंत सर्वांना आलेले अनुभव इथे एकत्रित नुसते अनुभव असेल काही. इथे काही निर्वादांचे लेख आहेत. डॉक्टर जोशींचा लेख
या वास्तुदेव विभाग या विषय संघातले वैभव म्हणजे बौद्धिक आणि भावनिक, प्रापंचिक आणि पारमार्थिक, व्यक्तिगत आणि सामाजिक, संस्थात्मक आणि सर्व या अशा तऱ्हेच्या पैलूंचं दर्शन घडवणं ते फार मोठी जटिल आणि अवघड निकराम निपुण आहात. स्वतः पुरत आहात, उपस्थित आहात, अहम अत्यंत धन्यवाद म्हणजे ईदृशे प्रसंगे किमपि वक्तुं मम अवकाशः समर्पितः भवति. अहं तेषां छात्रः. तर्हि अध्यापितं मया किमपि अधिकं, परन्तु एकम् अवश्यमधिकं यत् वेदान्तशास्त्रे येन वेदान्तविषयः सम्यगधीतः सम्यगवगतः सपुरुषः ईदृशो भवति. तस्य स्थितिः गतिः मतिः बुद्धिः भाषणं ईदृशं भवतु. एतस्य साक्षात् उदाहरणं नाम अस्माकं गुरुचरणः दत्तमहाराजः. तेषां विनयः पाण्डित्यं, परन्तु पाण्डित्य प्रदर्शनस्य नतरां फलिता. एतत् सर्वं यथा शास्त्रे वेदान्तश्रेष्ठस्य भक्तिमतः योगादिदस्य वर्णनं कृतं तदेव एतस्मिन् परिपूर्णम् अस्माभिः दृष्टम् अनुसृतम्. कदाचित् अत्यन्तं बालः यदा अहमासम् तदानीं तेषां मया संस्कृतं लेखनं श्रुतं. पुनः नगरे शङ्कराचार्याणां मठः वर्तते, शाङ्करविद्यापीठं, तत्र चारुदोत्सवः, चारुदोत्सवे एतेषां संस्कृतं कीर्तनं तु नाहं स्मरामि. परन्तु तदनन्तरं यत् सञ्जातं तदवश्यं स्मरामि. तदानीं शङ्कराचार्याः ये तत्र आसन् तेषां कण्ठस्थद्गता वक्तुमपि तेषां शब्दः नासन्. परन्तु तैः उक्तम्, अद्य वयम् इदं पीठमधिष्ठाः, अयं चतुर्भुवः पितुतः, अतः किञ्चित् करामः. नो चेत् साष्टाङ्गं प्रणिपातं प्रणामम् अवश्यमकरिष्यामि. पीठदेवतायाः योग्यत्वस्य निदर्शनं द्वितीयमहं स्मरामि. तदानीं वाराणसीनगरे अहं संस्कृत वक्तृत्वस्पर्धासन्निवेशनः विद्यापीठस्य भागवतशास्त्रिणः मां तत्र लिखितं भवति. तदानीं काशीनगरे विश्वेश्वरद्वयः ज्ञानवापीठमिति विश्वेश्वरमन्दिरे एकं विश्वेश्वरस्थानम्. अपरन्तु तत्र वेदान्तविद्यालये स्थानमासीत्. तत्र द्वितीयः विश्वेश्वरः प्रवेशशास्त्रीदेवप्रवीणमहाराजः. तेषां दर्शनार्थमहं गतः. तैः पृष्टं कुत्रत्य भवान् किं करोति? मया उक्तं पुण्यवर्तने. ईश्वरशास्त्रिणाम् अहम् अन्ते गतम्. वेदान्तपाठं तेषां प्रकाशात् पठामि. यदा तेषां नामधेयं श्रुतं तदा एक अंग या अवकाशनं अतिशय सुंदर त्यांची प्रमाणबद्ध आहे आणि यथा वर्णन करणारा महाराजांचं जे जीवन आहे त्या जीवनाचं यथार्थ दर्शन या अंकामधून प्रदर्शित केलेलं आहे. त्यामध्ये जे लेख आलेले आहेत त्या लेखांचा तर मोठा अभ्यास केलेला नाहीये. तथापि जे लेख मी बरोबर टाळलेले आहेत ते लेख काही घरगुती स्वरूपाचे अत्यंत सोप्या भाषेमध्ये महाराजांच्या स्तुत्य अशा आठवणी आहेत आणि त्यांच्या गुणांचं वर्णन करणारे फार महत्वाचं कार्य आहे. त्या संपादकांचं कौतुक किती करावं. हा नवीन टेक्निक आहे. प्रत्येक अंकाला सुरुवातीला थोडा परिचय दिलेला आहे आणि तो परिचय वाचल्यानंतर लगेच कळतं की त्या अंकामध्ये पुढे काय केलं. अतिशय सुंदर संपादन या अंकाचं झालेलं आहे. तेव्हा ते संपादन चातुर्य ज्यांच्या घरातून प्रकट झालं त्या संपादकांना किती प्रशस्ती मिळाली हेच काही कळत नाही. तेव्हा हा
सर्वांग परिपूर्ण देवाला प्रकाशित व्हावा. आता मला बोलायचं म्हणजे परमपूजनीय ब्रह्मश्री दत्त महाराज यांच्या संबंधी दोन शब्द या अवकाश करून जगाला सुचलं ते दोन शब्द मला बोलावं. खरं म्हणजे दत्त महाराजांना संधी मिळणं फार कठीण आहे. तेच त्यांना समजू शकतात जे त्यांच्या पात्रतेचे असतात, त्यांच्या अधिकाराचे असतात. देवम भूत्वा देवम यजेत किंवा शिवम भूत्वा शिवम यजेत. शिवाचं पूजन करत असलं तर आपल्याला सुद्धा शिव व्हावं तरच शिव करतात. आपल्यासारख्या जीवभावामध्ये असलेल्या सामान्य माणसांनी शिवाचं कितीही वर्णन केलं तरी ते शिवत्व काय आहे हे आपल्या प्रतीला येते, अनुभूतीला येते. त्यासाठी शिवत्वाचे जे गुण आहे, शिवत्वाचा जो आविष्कार आहे, तो जर आपल्याला प्राप्त करता आला, तो जर चांगला समजला तर शिवत्व काय असतं तर आपल्याला चांगल्या श्रद्धेनं कळू शकतो. तर हे आपले जे गुरु आहेत विठ्ठल महाराज आणि त्यांचे पूर्वगुरु ब्रह्मगिरी गुरु महाराज हे दोन्ही गुरु असे आहेत फार कमी बोलणारे. आता एका वक्त्याने सांगितलं ते फार कमी बोलतात. म्हणून हा सर्वात श्रेष्ठ असा गुरु आहे. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशया. बघा गुरु का कसे असतात, गुरुने दाखवत नाही. जे गुरुने दाखवलं जातं ते शब्दांनी प्रकट होतं ते त्यांचं खरं स्वरूप नसतं. शब्द हा त्या आत्मस्थितीपर्यंत जाऊ शकत नाही. त्या आत्मस्थितीचं प्रत्यक्ष दर्शन, प्रत्यक्ष साक्षात्कार त्या आत्मस्थितीमध्ये तो शब्द प्रविष्ट होऊ शकत. शब्द त्या ठिकाणी मिळून गेला वाणी त्या ठिकाणी समाप्त होईल. तो वाचा प्राप्त मनसा असतो ज्या कारणी वाहून आणि सारी इंद्रिय त्या ब्रह्मस्थितीचं वर्णन करायला असमर्थ असतात. तिथे ते परत पेशा तेव्हा त्यांचे जे पद आहे ते जे ब्रह्मश्री आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, त्या ब्रह्माची अनुभूती त्यांना आता प्राप्त झाली आहे. ही जी जीवनमुक्ताची स्थिती त्यांची आहे ती आपल्यासारख्या जीवभावामध्ये मोहना जीवभावातून शिवभावामध्ये प्रयुक्त झालेल्या अशा साधकांना अत्यंत उत्तेजना देणार. त्यांनी जितकं मौन स्वीकारलं त्या मौनामधूनच त्यांचं सामर्थ्य व्यक्त होतं. मी असं पुष्कळ वेळ पाहिलेलं आहे की गुरु महाराजांकडे मी एकदा मला काही लोकांनी मला शंका विचारल्या. तशा प्रकारच्या शंका घेऊन 10-12 प्रश्न घेऊन महाराजांकडे गेलो. महाराजांना तो कागद खिशात आलेला होता, दाखवायची हिंमत होईना. महाराजांनी आपण बसलो तिथं 5-10 मंडळी बसलेली होती. महाराजांनी मला असलेल्या सगळ्या त्या प्रश्नाची उत्तर त्याच काही बसलेल्या साधकांच्या माध्यमातून त्यांच्या चर्चेमधून नकळत दिली गेली. आणि मला आश्चर्य वाटलं की माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित राहिलं. माझे सगळे संशय फिरले.
गुरुस्तु मौलम व्याख्यान शिष्यस्तु छिन्न संशय. शिष्याचे सारे संशय छिन्न विछिन्न होऊन जातात. हे तर गुरुचं सामर्थ्य आहे. हो, त्या सामर्थ्याचं वर्णन आमच्यासाठी काय करावं ते ज्ञानेश्वर महाराजांनीच करावं. कारण त्याला ती शुद्ध प्रज्ञा लाभली होती. ये शुद्ध प्रज्ञेचे लाभले म्हणजे ती सारस्वत दुहे. ज्या शुद्ध प्रज्ञेनं त्यांच्या मनातून सरस्वती प्रगट होते अशी ती सिद्ध प्रज्ञा त्यांनी वर्णन करावं गुरूंचं. गुरूंचं वर्णन करताना ते एका ठिकाणी म्हणतात सुंदर ओवी. गुरु कसे असतात? गुरुच्या ठिकाणी 3 गुणांचा त्रिवेणी संगम आहे. ती ओवी अशी आहे, हा सुंदर ओवी. गुरु तेथे ज्ञान. गुरु म्हटलं की ज्ञान असलंच पाहिजे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञान आत्मदर्शन. आणि ज्ञान जर असेल तर ते आत्मदर्शन करून देणार. ज्ञान म्हणजे जगाचं किंवा अन्य ज्ञान आहे ते आत्मदर्शन करून देणार ज्ञान. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. आणि ज्या वेळेला आत्मदर्शन होतं त्यावेळेला काय म्हणतं? आत्मदर्शन समाधान. आत्मदर्शनानं समाधान. समाधान म्हणजे ते लौकिक अर्थाने समाधान ते नव्हे. लौकिक अर्थाचं समाधान हा क्षणिक असतं. हा जो संतोष आणि हे जे समाधान आहे ते चिरकालीन. असं चिरकालीन समाधान देणार जे ज्ञान ज्या गुरुजवळ आहे ते गुरु ब्रह्मश्री आहे, ब्रह्मनिष्ठ आहे. असे आपले हिंदी विवाद हे या पदावर आणून झालेलं त्यांचा आपल्या साठ्यांनी केलेला गौरव आपण कोणत्याही शब्दात व्यक्त केला तरी ते त्याचं गौरव होऊ शकत नाही. अशा प्रकारचे प्राचीन वाङ्मयाचे, प्राचीन भारतीय संस्कृती संबंधी आदराने निवेदन करणारे श्रीयुत भारदेव हे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. ते आपले अध्यक्षीय भाषण या ठिकाणी मी तेवढा सांगत नाही. माझा भाव नाही की अनेक पुरुषांचा सहवास म्हणून लागलेला आहे. गोष्ट आहे की गुरु सध्या बरेच आहेत. आपण देशाचा विचार करायला लागलो इतकी विद्यापीठे निघालेली आहेत. अनेक विषयांमध्ये तज्ञ झालेले आहेत. असे अनेक गुरु आहेत. परंतु गुरु आणि सद्गुरु याचा मधला फरक ही भारतीय संस्कृतीची जगाला गेलेली आहे. गुरु तर सर्व देशांमध्ये आहे, प्रोफेसर सर्व देशांमध्ये आहेत, विषय शिकवणारे सर्व देशांमध्ये आहेत. आणि त्यांची देणगी आहे तो गुरु हा विषयांचं ज्ञान देतो, सद्गुरु हा विषयांचं भान नाही देतो. गुरु हा शिक्षणानं आकांक्षा वागवतो, सद्गुरु हा दीक्षेनं निराकांक्ष होतो. जो गुरु आहे त्याची अपेक्षा शिष्यानं मोक्ष साधावाचे नव्हे, शिष्यानं हुशार व्हावाची अपेक्षा आहे, चांगला व्हावा अशी अपेक्षा. आजची जी विद्यापीठ आहे त्यांचं धोरण आहे, उद्देश आहे मुलांना हुशार चांगलं करावं हा उद्देश नाही. आणि तसं नसल्यामुळं हुशार लोक चांगले वागत नाही असंही देशामध्ये पाहायला मिळतं.
आणि विद्यापीठातले बरेच प्रोफेसर विद्यापीठातल्या वस्तू चोरून नेतात असंही पुण्यामध्ये आढळून आलेलं आहे. म्हणून आम्हाला कल्पना केली पाहिजे की आम्ही ज्ञान कशाला, ज्या ज्ञानाचे आचार्य म्हणून आम्ही महाराजांचा गौरव करतो आहोत त्या ज्ञानाचं स्वरूप आहे. मी आधी वेळ घ्यायचा विचार कारण वेळ व्याज झालेला आहे. पण तो एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही लोक ज्ञानेश्वर तुकारामांचे थोडे अपात्र काही लोक, पण एक गोष्ट आहे की ज्ञानी मनुष्य जो आहे तो आणि संत याच्यामध्ये आम्ही फरक. ज्ञानी मनुष्य ज्ञानी असतो पण संतच असतो. संत मात्र ज्ञानी. भक्त आहे, भक्त संतच असतो असं नव्हे, पण संत मात्र भक्त. अनेक योगी असतात, योगी असतात म्हणजे संत असतात असं नव्हे, पण संत मात्र योगी असतात. आणि अनेक कर्म करणारे लोक असतात ते संतच असतात असं नव्हे, पण संत मात्र अखंड कर्म करतात. तेव्हा ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग याचा चतुरंग समन्वय म्हणजे भारतीय विभूतिमत्व. केवळ ज्ञान नव्हे, केवळ भक्ती नव्हे, केवळ योग नव्हे, केवळ कर्म नव्हे. आणि अशा चतुरंग समन्वयाचा आधुनिक प्रतीक रूपाचा आपल्याकडे असलेला हा दत्त महाराज आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे, ज्ञानेश्वरांचं आम्ही नेहमी प्रवचन देतो, हेही आपल्याला माहिती आहे की हे मार्ग सोयीसाठी मिळाले. हे पहिलं समजलं पाहिजे. ज्ञान मार्ग मिळाला, भक्ती मार्ग मिळाला, कर्म मिळाला, योग मार्ग मिळाला असं जे म्हटलं जातं ते सोयीसाठी मिळतं. जसं विद्यापीठामध्ये सोयीसाठी म्हटलं जातं, सायन्स अँड ह्युमॅनिटी सोयीसाठी म्हटलं. याचा अर्थ असा नव्हे की सायन्सच्या लोकांना मानवता कळलीच नाही पाहिजे आणि मानवतावादाला विज्ञान कळलंच नाही पाहिजे असा त्याचा अर्थ. पण तो एकांत विचारामुळं हा चतुर्थ समन्वयाचा जो खरा भारतीय संस्कृतीचा आदर्श होता तो भिन्न भिन्न मार्गाच्या आग्रहामुळं एकदेशीय अभ्यास आणि साधनेमुळं थोडासा तो कलंकित झाला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार. त्याला उजळा देण्याचं काम महाराष्ट्र संतांनी केलं. हे काम आधुनिक काळामध्ये दत्त महाराज करीत आहेत असा आमचा नम्र दावा आहे. त्याचं कारण आहे की प्रत्येक माणसामध्ये हे चार योग असतात. माणसामध्ये बुद्धी आहे म्हणजे ज्ञान आहे, माणसामध्ये भावना आहे म्हणजे भक्ती आहे, माणसामध्ये हालचाल आहे म्हणजे कर्म आहे आणि माणसामध्ये विज्ञान आहे म्हणजे योग आहे. या चार गोष्टी प्रत्येक माणसात असतात. त्याचं एकांगी भर देण्याचं काही कारण नाही. एकांगी भर देण्याची काय परिणाम होता ते आपल्याला पाहायला नको. ज्ञान शून्य भक्ती असेल तर देवीलाही बोकड देण्याची पाळी येते. भक्ती शून्य ज्ञान असेल तो वेदांत सांगणारा मनुष्यही बायकोला नीट वाचित नाही. ज्ञान भक्ती शून्य कर्म असेल तर अनेक आगामी चालीरीतीमध्ये आणि भलत्या गोष्टीमध्ये माणसाच्या हालचाली जातात असं आपण जगामध्ये पाहतो. तेव्हा याचा समन्वय म्हणजे पुरुषार्थ आणि परमार्थ याचा समन्वय. मग दत्त महाराजांच्या आजच्या या सोहळ्यामध्ये पुरुषार्थ आणि परमार्थ यांचा समन्वय करणारा एक महापुरुष पुण्यासारख्या तथाकथित बुद्धिवादी शहरामध्ये बुद्धिवान लोकांनाही आकर्षित करून राहिलेला आहे. ही खरी एक अलौकिक आपली साक्ष आहे असं म्हटलं तर असू शकते. याचं कारण आहे नुसत्या ज्ञानाला तुकडोजी महाराजांनी वर्णन केले आहे की अनेक लोक पंडित असतात. पंडित आहे वाद आणि पुण्यामध्ये तर बरेच पंडितांचं शहर आहे. तुकडोजी महाराज वर्णन करतात की नुसता पंडित ज्ञानी असला त्यांनी वर्णन केले. प्रवचन करतो आहे, व्याख्यान देतो आहे. महाराज म्हणतात पंडित जेवावया बैसला. पंडित म्हणजे हा शहाणा विद्वान माणूस जेवायला पाहिजे. शांती पाठा प्रारंभ केला, शांती पाठ सुरू केला. पुढे काय झालं? वाढण्याची उशिरा झाला त्याने मारिले पाहिजे. काय झाले? पंडित तर होता, शांतीवर प्रवचन देतच होता. शांती पाठ जेवायला बसल्यानंतर प्रारंभ केलाच होता.
पण वाढण्या उशीर झाल्यावर बायकोला ठोकलं. तेव्हा ज्ञान आणि भक्ती एकत्र आल्याशिवाय ज्या महात्मारांनी प्रबोध केला. आणि मला जर उपमा द्यायची झाली तर महाराष्ट्रातल्या एकनाथांचा आधुनिक प्रतीक रूपाचा अवतार म्हणजे दत्त महाराज असे तर मी विनोद केले ते चुकीचे सांगितलं. तेव्हा नाथाने देऊन घेऊ मराठी संतांच्या इतिहासाची साथ. आपल्या पुण्याजवळ जे तुकाराम महाराज होते त्यांचा छळ करणारा रामेश्वर शास्त्री हा विद्वान अनेक शास्त्राचा अभ्यास केलेला, अनेक वेद पारंगत अशा प्रकारचा. परंतु तुकारामाचा त्यांनी छळ केला. पुढे त्यांचे शिष्य झाले. त्यांनी पुढे रामेश्वर शास्त्री तुकारामाला अभंग केले सर्व म्हणले. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य आहे की आजचा जो सोहळा आहे तो ज्ञान कर्म भक्ती योगाच्या समन्वयाचा सोहळा आहे. आणि या समन्वयाचे प्रतीक रूपाने दत्त महाराज आपल्याला या समन्वयाची साकार रूप प्रत्यक्ष दाखवून आपल्याला ते संस्कार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. असं या सोहळ्याचं महत्व आहे असं मी मानतो. तिसरी गोष्ट आहे शक्तिपात योग. बऱ्याच लोकांना साक्षात्कार शब्द आवडत. पुण्यामध्ये बुद्धिवादी लोक बरेच आहेत. आपण सगळे भाविक असल्यामुळे त्याची मी चर्चा केली. पण बऱ्याच लोकांना वाटते साक्षात्कार काय खोय म्हणतात. स्पर्शानं समोर दिसता लागतो. जी एवढी व्याख्यानं लावून लागत नाही आणि एका वैज्ञानिक साधनाने जी क्रिया करत नाही अशी क्रिया केवळ दिव्य दृष्टीने कशी घडते, केवळ दिव्य स्पर्शाने कशी घडते, केवळ दिव्य नादानं कशी. याही प्रश्नाचा आजच्या सोहळ्यामध्ये उल्लेख करणं मी आवश्यक. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक बुद्धिवादी लोक आहेत. पुण्यामधले बरेच लोक देव मानित नाहीत आणि देव न मानणारेही बरेच लोक माणसं पुण्यात आहेत. त्यांचा आमचा काय वाद सर्व. पण ते आम्हाला समजलं पाहिजे की या गोष्टी अध्यात्माच्या साक्षात्काराच्या दृष्टीला वचन व्याख्यानाच्या सुरुवातीलाच कुणी फरक म्हणलं ती गोष्ट ही पुण्याही पाहिजे. या सर्वसार त्यांच्या प्रामाणिकतेने सर्व अध्यात्म हा भ्रम होता, जीवननिष्ठा हा भ्रम होता. याचं मी जरी पालना करीत नसतोय तरी शेवटी आम्हाला भक्त लोकांनाही आम्हाला दाखवून द्यायचं आहे की ही एक स्वयंभू शक्ती आहे. जाणणं ज्याप्रमाणे शक्य आहे त्याप्रमाणे मानणं ही सुद्धा महाशक्ती. जाणणं आणि मानणं या दोन चाकावरच जीवनाचा रोज जातो. फरक एवढाच आहे काय मानावं हे जर जाणलं नाही तर अंधश्रद्धा होते आणि काय मानावं हे जर जाणलं नाही तर पाखंड होतो. या दोन्हीचा समन्वय म्हणजे फार एकत्व. हा दोन्हीचा समन्वय मी केला. मानतो का? आम्ही मानतोच. मी तिथे आलो आजच्या सोहळ्यामध्ये आणि मला जर आमचे डॉक्टर केरोने सांगितलं की पुढच्या वर्षी तुम्ही या, मग मी म्हणतो पुढच्या वर्षी येईल. म्हणजे अगदी मूर्ख वाटते हे समजलं. मागे काय पाहिजे, बौद्धिक वाक्य काय पाहिजे, मी जिवंत राहिलो तर, तुम्ही जिवंत राहिला तर, ग्रह एकमेकावर नाही आढळला तर, मी म्हणजे हे बौद्धिक वाक्य. पण मी जेव्हा म्हणतो मी 1 वर्षांनी जेव्हा मी हे मानतो आहे, हे मी जाणलेलो नाही, ही माझी श्रद्धा आहे, तुम्ही वर्षभर जगणार, हा उत्सव असा चालणार, दत्त महाराजांचा आशीर्वाद पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला मिळणार, ही आमची श्रद्धा आहे. याला नाव हे शहाणे माणसं सुद्धा सकाळी सुखाने जिवंत उठतात कारण आपण लवकर सकाळी उठू असं ते मानतात. ते जाणलेलं नाही कशावर झोपेत म्हणणार. तेव्हा मी स्पीकर म्हणून माझा उल्लेख केला. आपण तर बुद्धिमान लोक आहात. आमच्या असेंब्लीमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचे 2 मार्ग आहेत. प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, जो प्रश्न त्याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही किंवा द्यायचं नाही तिथं म्हटलं पाहिजे धिस क्वेश्चन डझंट अराइज. बौद्धिक लोक सुद्धा काय
तेव्हा प्रश्नच उपस्थित होत नाही. तेव्हा आपण जाणता भारतीय ऋषीने हा महत्वाचा उद्योग केलेला, की ज्या प्रश्नाची उत्तरं देता येतात त्या सर्व प्रश्नाची उत्तरं त्यांची. जगामध्ये ज्या प्रश्नाची उत्तर कोणाला मिळाली नाही त्याही प्रश्नाची उत्तरं भारतीय ऋषीमुनी दिली. पण अशा अनेक प्रश्न आहेत की ज्याचं उत्तर देता येत नाही. तेव्हा ते उत्तर देता येत नाही म्हणून बुद्धीला एक संदेहवादाने पछाडू नये म्हणून मग त्या ठिकाणी हे तत्वज्ञान सांगतं. समर्थ सांगतात आता ते झाले की नाही त्याची वार्ता होती. हेच क्वेश्चन डझंट तेव्हा या दोन्ही मार्गानं त्याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो मला जरूर सांगितलं पाहिजे की साक्षात्कारात तुम्ही आता पुण्याचे रोग असल्यामुळे महाराजांची क्षमा मागून जरा निराळ भेटतात. जे लोक सद्गुरु कृपेला नावं ठेवतात ते प्रथमदर्शनी प्रेमाला नावं ठेवत नाही. हे ते पाहण्यासाठी सिनेमामध्ये प्रथमदर्शी प्रेम आहे, कादंबरीत आहे, कवितेमध्ये आहे. पुष्कळ म्हणतात की बाबा हे लोक सद्गुरु लोक हे ज्ञान त्यांना माहिती नसताना कसं देतात. तर ते लोक असं म्हणत नाही की कविता कशी लिहिली जाते. करून लिहिलं जातं त्याला गद्य म्हणतात, न करता लिहिलं जातं त्याला पद्य म्हणतात. माहिती असेल तुम्हाला कोणाचे सर्व सांग. तसं आम्ही मानतो की हे जे काही कल्पना आहे या कल्पनेचाही थोडा विचार करायला पाहिजे. पण प्रथम दर्शनी प्रेम याचा मी उल्लेख यासाठी केला की सर्वांनी मान्य केलं. आता पाहतात टेलिव्हिजन म्हणजे व्हिजन नसणारा टेलिव्हिजन असा शब्द महाराष्ट्रात. तेव्हा आम्ही असं मानतो की विज्ञान टेलिव्हिजन देऊ शकतं. व्हिजन पाहिजे असेल तर दत्त महाराजाकडे झालं पाहिजे हा तो सिद्धांत. सिद्धांत आम्हाला जो मांडायचा तो हा मांडायचा. आणि तो मांडताना आम्हाला असं पाहिजे की प्रथमदर्शनी प्रेम म्हणजे तरी काय हो. अनेक तरुणी अनेक तरुणांना रोज पाहत, अनेक तरुण अनेक तरुणांना रोज पाहत आणि असं वर्णन करतात की एक क्षण असा येतो की त्यांची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर त्याला असं वाटतं ही आपली राणी असावी, तिला असं वाटतं आपल्याला हा राजा असावा. कुठल्या विज्ञानात ठरलंय, कुठल्या लॉजिक मध्ये आलेला आहे याला साक्षात्कार. आणि मग हा जर प्रणयाचा साक्षात्कार विद्वान लोकांना जर मान्य आहे जय डोळांजन भेटे माऊली वर्णन करते. जय डोळांजन भेटे तरी स्थिती फाटा फुटे वास तेज प्रगटे. त्याने वर्णन करतात की असा साक्षात्कार जर प्रणयाचा सुद्धा होतो आहे तर सर्वज्ञ अशा प्रकारचा संदेश आणि अनन्य मोक्ष अशा प्रकारचा शिष्य यांची दृष्टादृष्ट झाल्याबरोबर दृष्टीशी खातात, जीवन बदलतात. आणि पुण्यामधल्या लोकांना एक महापुरुष सर्वांना मान्य येतो विवेकानंद. त्याच्यावर काही दुमत नाही. बाकीच्या महाराजांना बरे दुमत असेल पण विवेकानंद काही दुमत नाही. मग विवेकानंद आमच्याही साक्षात्कार झाला. रामकृष्ण परमहंसांनी त्याच्या शरीराला आपला मंगल चरण स्पर्श आणि मंगल चरण स्पर्श केल्याबरोबर विवेकानंदांना साक्षात झाला तर सर्व लोकांनी मान्य केलेलं आहे. तेव्हा हा शक्तिपात योगाचं जे महत्व आहे आध्यात्मिक परिवर्तन जे साक्षात घडत आहे त्याचं जे महत्व आहे ते आपल्या सर्व लोकांनाही विदित झालेलं आहे. तेव्हा या ठिकाणी मी आलो. आपल्याला मला विनंती करायची आहे की या गृहस्थाश्रमाचं महत्व वर्णन करण्यात आलं. आपल्या देशाचं दुर्दैव आहे की संन्यासाला आपण नमस्कार करतो, ब्रह्मचार्याला आपण नमस्कार करतो, वानप्रस्थीला आपण नमस्कार करतो. पण तिन्ही आश्रम ज्याच्या अवलंबून आहे त्या गृहस्थाकडे तुच्छतेनं पाहतो. हा बदल एकनाथांनी केला. गृहस्थ श्रम जो आहे गृहस्थ योगी होऊ शकतो. तुका म्हणे त्याच्या आश्रमाचे फळ हा जो गृहस्थ आश्रम आहे आज आपण सुद्धा गृहस्थ आश्रमामध्ये थोडा एक कमी पडलेला एवढा प्रश्न. हल्ली गृहस्थाश्रम म्हणजे गृहस्थ श्रम आहे, गृहस्थाश्रम सर्व त्या गृहस्थ आश्रमाचं रूपांतर गृहस्थाश्रमामध्ये करणारा हा महापुरुष बसेल.
तेव्हा संसारी लोकांना कळलं पाहिजे ते आमच्या संसारामध्ये समाधी हे पाहिलं पाहिजे. महाराजांकडे येणारी बऱ्याच प्रकारचे लोक असतात, ज्यांना मानसिक शांती नाही असे लोक होतात, ज्यांना काही गरज उत्पन्न होते असे लोक येतात. आणि काही लोक मात्र साधना, तुम्हाला सगळ्याचा फक्त मी शेवट करतो की शेवटी जीवन ही साधना आहे. हा भारतीय अध्यात्माचा मुख्य सिद्धांत. साधना प्रासंगिक नसते, प्रासंगिक साधना करणारा अनेक लोक. मी मला ज्ञानी माणसाचं उत्तर दिलं तसं अनेक लोक स्वतः माती खाली जाऊन 8 तास समाधी लावणारे लोक आहेत, प्रासंगिक यज्ञ करणारे लोक आहेत, भजनाच्या वेळेला डोळ्यातून अश्रू जाणारे लोक आहेत, यज्ञाने यज्ञ माहीत असताना अनेक ब्राह्मण लोक मूर्छित पडलेले आहेत. हे सगळा इतिहास आमच्या डोळ्यातून. पण हे भावनात्मक प्रासंगिक जी काही अवस्था आहे ती अध्यात्म साधना. अध्यात्म साधना ही अखंड जीवन साधना. आणि ही अखंड जीवन साधना जर आम्हाला करायची असेल तर जसं आता स्वामी वर्णन केलं तुकारामाचा आपण घेऊन की शेवटी इंद्रिय जय वासनाक्षय जो आहे, महाराजांच्या त्या वासुदेवमध्ये जी काही प्रवचनं झालेली आहेत त्याच्यामध्ये विवेक आणि सत्संगती हे 2 विषय आहेत. केवळ विवेक आणि सत्संगती हाच महत्वाचा भाग आहे. तेव्हा मी आपल्याला सांगू इच्छितो या सोहळ्याच्या निमित्तानं आपण इथे जमलेले आहात, आपलं प्रासंगिक नसावं. एकनाथांचं उदाहरण देऊन मी याचा समारोप करतो. एकनाथांनी दिलेलं आहे हे प्रासंगिक गोष्टीला महत्व. समाधी म्हणजे ते समाधी हे ज्यांना जीवन वाटतं त्याला योगी म्हणतात. आणि जीवन ही समाधी ज्यांना वाटते त्यांना संपत्ती. हा दोन्हीमधला आम्हाला फरक समजून घेतला जातो. पण एकच समाधीचं वर्णन करतात. पाच असतो नोहे समाधी म्हणे त्याची सकली बुद्धी ही नोहे नोहे प्राण समाधी मूर्छा अनुभूती झाली. एक प्रासंगिक समाधी झाली, 8 तास कोणाची समाधी झाली आणि डोळे उघडल्यावर तो म्हणला माझी 8 तास समाधी आणि जेवणाचं ताट दिसत नाही, त्याची काय समाधी खरी. ती जसं फिट येते तसंच या नाथ म्हणतात जय सर्वत्र समसाम्यता तै समाधी जाणत. त्या समाधी अवस्थेचं प्रतीक आता हा सोहळा. जय सर्वत्र समसाम्य. डोळे मिटले तरी ते दृश्य आहे, डोळे उघडले तरी ते दिसत आहे. बहुतेक लोकांचं कसं आहे, डोळे मिटले तर देव दिसतो, उघडले की शेजारी सुद्धा दैत्य दिसतो. डोळे मिटले की परमार्थ, उघडले की स्वार्थ, असे सर्व धर्माचे लोक आहेत. सर्व त्यात जर बदल करायचा असेल नाथ वर्णन करतात. आणि गीतेचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे हा विषय मी संपवतो. गीतेचं उदाहरण दिलेलं काय गमत. अर्जुनामध्ये येऊन समान नाथ वर्णन करतात तू काय तत्वज्ञान आमचा. अर्जुनामध्ये येऊन समान अर्जुनाला समाधी दिली. कृष्णा सगळेच घातला महाळी समाधी घेऊन लढायचा. परी तो कृष्ण कृपानिधी 66 समाधी निधीच कृष्णाने खबरदारी घेतली की रणांगणावर त्यांनी अहम ब्रह्मास निघू नव्हे सोडू नव्हे. तेव्हा सांगायचं तात्पर्य आजच्या सोहळ्याचा अर्थ गृहस्थाश्रमाचा हा जो महत्वाचा अर्थ आहे की समाधिस्थ जीवन म्हणजे संसार आणि उपाधिस्थ जीवन म्हणजे सामान्य लोक. तेव्हा अशा प्रकारच्या याच्यामध्ये यावं. जरी वेळ बराच झाला पण आपण बऱ्याच संख्येने आला म्हणून विनोबांची गोष्ट फक्त मी अनेक ठिकाणी सांगितली फिरून नाही माहिती आहे. तर विनोबांनी गोष्टी पुण्यामध्ये मी मुद्दाम हल्ली तज्ञांचा काळ म्हणतात ना, हल्ली तज्ञांचा काळ. तज्ञ शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती आहे की ज्याला थोड्या थोड्या विषयातलं थोडं कळतं त्याला जिज्ञासू असं म्हणतात. ज्याला काही काही विषयातलं काही काही कळतं त्याला बहुश्रुत म्हणतात. ज्याला थोड्या विषयातलं बरंच कळतं त्याला पंडित म्हणतात. आणि ज्याला एका विषयातलं खूप कळतं आणि दुसऱ्या विषयातलं काहीच कळत नाही त्याला तज्ञ म्हणतात. असे तज्ञ आता बरेच. विनोबाचा महापुरुष जगातला महापुरुष विनोबा वर्णन करे अध्यात्माचं वर्णन करे. विनोबा म्हणतात एक मनुष्य आजारी वडील आला आसन्न म्हणणं आणि मुलगा पिशूचा परिचय.
मुलांनी डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरनी तब्येत पाहिली आणि सांगितलं की बाबा तुझ्या घरी जाणार आज म्हणा उद्या म्हणा 8 दिवसांनी म्हणा पण ते म्हणा. आता मित्रांनो डॉक्टर तज्ञ नाही काय निदान मरणाच्या बाबतीत तरी डॉक्टर इतका तज्ञ कोण. तो मुलगा जर नुसता शहाणा असता त्याने विचार केला असता की हा तज्ञ मुलगा आहे वडील मरणार असं त्यांनी सांगितलेलं उगाच चिंता करत नाही. आता लग्नाला चहा दूध कशाला द्यायचं राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय. कारण दूध द्यायचं बापच जायचं ते दूध जर बालवाडीला आलं तर प्लॅनिंग स्पीड. पण वडिलाचं सुदैव आहे की तो तेवढा शाळा. तो दुसऱ्या डॉक्टरला बोलव. बाबाने फार गंमत केलेली आहे. दुसऱ्या डॉक्टरला बोलवलं. दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं पहिल्यासारखं की बाबा वडिलाची तब्येत बरी नाही मी तुला औषध लिहून देतो बाटली गाजरातून आण बाटली लागू पडेल असं मला वाटत नाही पण प्रभू कृपा झाली तुझं नशीब शिकवणार असलं तर तिथे वडील जाईल. आता हा मुलगा जर शहाणा असता केवळ त्यांनी विचार केला असता आपण काढाने येता आपण आता प्लॅनिंगच्या काळात प्लॅनिंग 10 महिन्यापासून येण्याची का अडाणी माणसं यादी नसते योजना नाही तुझी मिळाली एक हेलपाटा बटाट्याला एक टोमॅटोला एक त्यांनी विचार केला आपण काय अडाणी येतात अशी 10 हेलपाटे कशाला करायचे. आता सगळी योजना क्लिअर झालेली आहे. एकच हेलपाटातून बाटली बांबू बरोबर जाऊ त्याने सांगितलं तर बाटली लागू होणार नाही किंवा बाटली आणायची ती लागू नाही झाली म्हणजे पुन्हा बांबूसाठी जायचं हा काय शहाण्या लोकांचा व्यवहार होता. तेव्हा सांगायचं तात्पर्य मित्रांनो तो मुलगा शहाणा नाही त्याला प्रेम आहे भक्ती आहे ही तज्ञता आहे. आणि म्हणून आपण पाहू शकता की वस्तुस्थिती जरी मरणाची असते तरी त्याची प्रेमाची मनस्थिती मरणाची कल्पना न पाहिजे. तेव्हा हा जीवनाचा आधार आहे ज्ञान आणि प्रेम याचा संगम ज्याला आम्ही ज्ञान भक्तीचा संगम. आणि म्हणून या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे हे योगी ज्ञान अभ्यासात ज्ञानात ज्ञान ज्ञानापेक्षा ज्ञान असेल. ज्ञान तर पुस्तक आहे. आज पुण्यामध्ये तुम्ही पहा कुठेही पहा की शारीरिक रोगाच्या दवाखान्यामध्ये अडाणी लोक जास्त आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये सुशिक्षित लोक जास्त. हे जरा पाहायला पाहिजे. हे जर तुम्ही पाहिलं तर ज्ञानाशिवाय गत्यंतर नाही. आणि ज्ञान आणि ध्यान याचे संस्कार देणारा एक महापुरुष तिथं बसलेला आहे त्याला अभिवादन मी करतो. आणि मला एक गोष्ट करायला सांगण्यात आलेली आहे. या ठिकाणी ललाट रेषा नावाचं एक ज्योतिषावरचं एक त्रैमासिक प्रसिद्ध होत आहे. गोऱ्या आहेत या त्रैमासिकाचा अंक दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा